करवीर तालुक्यातील पाचगावमधील तरुणांसह ग्रामस्थांचा पाचगावमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा मानस आहे। या पार्श्वभूमीवर आज पाचगाव इथल्या शिवभक्त तरुणांनी शांतिनिकेतन इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी संपर्क साधला। पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी सहकार्य करावं अशी मागणी केली। कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी नियोजन करणारे शिवराज जाधव, मानसिंग जाधव, प्रदीप उल्पे आणि अक्षय खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली। आमदार ऋतुराज पाटील यांनी बावड्याप्रमाणेच पाचगावमध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यात येईल आणि डी.वाय. पाटील ग्रुपसह आमदार सतेज पाटील आणि आपण त्यासाठीच्या खर्चाची जबाबदारी घेऊ अशी ग्वाही दिली। तरुणांनी गावाच्या विकासासाठी एकजूट कायम ठेवावी असं आवाहनही आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। महाराजांचा पुतळा उभा करत असताना त्याला जो काय खर्च येतो पुतळ्याचा ते डी.वाय. पाटील ग्रुप आदरणीय बंटी साहेबांनी मी घेणार आहे। याची जबाबदारी आमची असणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं कुठलंही प्रेशर घेऊ नका, कुठेही तुम्ही त्यामध्ये अडकून बसू नका। तुम्ही काम चालू करायला सांगा, आपण 100% त्याचं जे काही होईल ते आम्ही बघतो। आता आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व तरुणांशी मनमोकळेपणाने संवाद साधला। तरुणांनीही आपली मतं आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमोर मांडली। आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्वखर्चातून उभारण्याची जबाबदारी उचलली आहे। त्यामुळे पाचगाव ग्रामस्थांनी तरुणांच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांच्याबद्दल पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानलेत। पाचगाव इथल्या संयुक्त शिवजयंती उत्सवासाठी सहकार्य करावं अशी मागणी यावेळी तरुणांनी केली। त्यावर शिवजयंतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। यावेळी सचिन पाटील, संग्राम पोवाळकर यांच्यासह पाचगाव परिसरातील तरुण, युवक आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते।